नमस्कार, स्टेनो कनेक्टेड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सर्वजण कसे आहात? बरे आहात ना? प्रॅक्टिस कशी चालू आहे? MPSC स्किल टेस्ट जवळ येत आहे, त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा। स्पीडही वाढेल आणि ॲक्युरेसीही मेंटेन होईल। त्यासाठी व्हिडिओचे शेवटपर्यंत डिक्टेशन घेतले पाहिजे। व्हिडिओमध्येच स्किप करू नका। ओके, काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आपण डिक्टेशन नंतर बोलूयात। ओके, स्टार्ट। महाराष्ट्राच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम कोणता प्रश्न हाती घेतला असेल तर तो राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आणि गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात भासणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा। हे प्रश्न तातडीने सोडवण्याचा शासनाचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आणि त्यास ताबडतोब कृतीची जोड दिली। परिच्छेद: पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असलेल्या गावात तातडीने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनेही शासनाने काही निर्णय घेतले आहेत। कूपनलिकावरील हातपंप व विजेचे पंप दुरुस्त करण्यासंबंधीचा एक धडक कार्यक्रम सुरू करण्यात आला असून जिल्ह्यातील फिरत्या दुरुस्ती पथकाच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे। तसेच सुट्टे भाग पुरवण्याची व्यवस्थाही करण्यात येत असून त्यासंबंधीचा खर्च तूर्त टंचाई निधीतून करण्यात येईल। पाणीपुरवठा योजना विजेचा पुरवठा करण्यात अडचण येऊ नये म्हणून ज्या ग्रामपंचायतींना आवश्यक ती अनामत रक्कम भरता येत नसेल तर त्यांच्या वतीने तूर्त जिल्हाधिकाऱ्यांनी ती रक्कम भरावी असा निर्णय घेण्यात आला आहे। परिच्छेद: अवर्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना करताना केवळ प्रशासकीय नियमाच्या कक्षेत राहून विचार न करता मानवी दृष्टिकोनातून या परिस्थितीचा विचार करण्याची भूमिका कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे। आपल्या दौऱ्याच्या वेळी त्यांनी काही अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत। रोजगार नाही म्हणून कुणाला कामावाचून घरी बसून राहावे लागणार नाही आणि पाण्यावाचून कोणाला तहानलेले राहावे लागणार नाही, हे सूत्र धरूनच राज्यातील दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा आणि रोजगाराचा प्रश्न शासन हाताळीत आहे। खाजगी मालकीच्या विहिरी असलेल्या मालकांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन गावकऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाणी द्यावे असे आवाहनही कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या दौऱ्याच्या वेळी अनेक ठिकाणी केले। अवर्षणग्रस्त भागात कामे उपलब्ध करून देताना माणूस आणि रोजगार या गोष्टींना अधिक महत्त्व देऊन परिस्थितीनुसार नियमाला मुरड घालून रोजगार निर्मितीसाठी पैसा कमी पडू न देण्याचा निर्धारही कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या दौऱ्यात व्यक्त करून सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला। त्याचबरोबर यापुढील काळात पाण्याचा थेंब आणि थेंब साठवण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली। यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनीही कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले। परिच्छेद: विशेषतः रोजगार हमीवरील स्त्रियांना बाळंतपणासाठी भरपगारी रजा, गरीब विद्यार्थ्यांची फी कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निधीतून देण्याचा निर्णय, तसेच
टंचाई भागातील ग्रामवासियांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी कार्यकारी अधिकाऱ्यांनी योजलेली उपाययोजना. या निर्णयामुळे टंचाईग्रस्त भागातील जनतेला दिलासा मिळाला व निसर्गनिर्मित संकटांशी मुकाबला करण्याची जिद्द वाढून त्यांना तोंड देण्यासाठी जनता सिद्ध झाली. स्टॉप. कसे झाले डिक्टेशन? आय होप खूप छान प्रकारे डिक्टेशन झालेलं असेल. आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळेपण साधतो. तर आज आपण 2 डिक्टेशन घेणार आहोत. म्हणजेच पहिलं एक डिक्टेशन झालं, आता नेक्स्ट डिक्टेशन घेणार आहोत. तत्पूर्वी लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर मुलांनाही त्याचा फायदा होईल. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हे जनरल डिक्टेशन स्टोअर करून ठेवा. काही हार्ड शब्द असतील तर तेही स्टोअर करून ठेवा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ओके, चला स्टार्ट करूयात. आर्थिक व्यवस्थापनाच्या बाबतीत कंपनीतील चिटणीसावर दिवसेंदिवस अधिकाधिक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येऊ लागली आहे. चिटणीसाचा व्यवसाय हे केवळ विविध कंपन्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे असे नाही, तर शिक्षण संस्था, सहकारी संस्था, विविध सहकारी मंडळे वगैरे क्षेत्रातही चिटणीसाची अत्यंत गरज आहे. परिच्छेद. आधुनिक काळात चिटणीस हा शब्द म्हणजे मालकाचा किंवा संस्थेच्या किंवा कंपनीचा पत्रव्यवहार, महत्त्वाचे कागदपत्र आणि गुप्त किंवा अत्यंत महत्त्वाचे काम पाहणारी व्यक्ती म्हणून संबोधले जाते. आधुनिक काळात व्यक्तिगत चिटणीस म्हणून व्यवसायामध्ये नेमण्याची पद्धत आता दिवसेंदिवस रूढ झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाधिक व खाजगी क्षेत्रामध्ये असा व्यक्तिगत चिटणीस नेमतात. शासन यंत्रणेतही मंत्री, उपमंत्री, अधिकारी वर्ग आपला व्यक्तिगत चिटणीस यांच्यात परस्पराबद्दल विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. चिटणीसाची कामे करणारी व्यक्ती हुशार व प्रामाणिक असणे जरुरी असते. पत्रव्यवहार सांभाळणे, महत्त्वाचे कागदपत्रे जपून ठेवणे, संस्थेचे अहवाल, नोटीस व वार्षिक अंदाजपत्रक सादर करणे हेही चिटणीसाचे काम आहे. चिटणीसामध्ये व्यावसायिक पात्रता, प्रशिक्षण विषयक पात्रता, कायद्याचे ज्ञान, हिशोबशास्त्राचे ज्ञान, नेतृत्व शक्ती, सभेसंबंधीचे नियम व वक्तशीरपणा हे गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. चिटणीसावर जी कामे सोपविली जातात त्या कामासंबंधी चिटणीसाला चटकन निर्णय घेताना त्याने संस्थेचे हितच डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. परिच्छेद. चिटणीसाने व्यवस्थितपणा व टापटीप अंगी बाळगून घेतली पाहिजे. कामामध्ये दप्तर दिरंगाई होता कामा नये. जे काम समोर येईल ते ताबडतोब पूर्ण केले पाहिजे. चिटणीसाला प्रत्येक अधिकाऱ्याबरोबर समतोलपणा साधता आला पाहिजे.
संस्थेतील कर्मचाऱ्यावर रागावणे, उलटसुलट बोलणे हे टाळले पाहिजे. कोणतीही गोष्ट केव्हा करावयाची व कशी करावयाची याचे ज्ञान प्राप्त करून घेणे व तसे वागणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संस्थेच्या किंवा कंपनीच्या दैनंदिन कारभारासंबंधी निरनिराळ्या अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या तरतुदी आहेत. स्टॉप.